50 रुपयांच्या 75 बनावट नोटा जप्त. नोटा छपाईच्या साहित्यासह 3,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. एक आरोपी अटक. सांगली शहर पोलिसांची कारवाई. सांगली पोलिसांनी बनावट नोटांची विक्री करण्यासाठी आलेल्या एकास अटक करून त्याच्याकडील 50 रुपयांच्या 75 नोटा जप्त केल्या आहेत. 3,775 रुपये किमतीच्या एकूण 75 नोटा त्यांच्या अंगझडतीतून हस्तगत करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी अहद मेहमद अली शेख या आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याची कसून चौकशी केली असता मिरज शहरातील एका घरात त्याने नोटा छापण्यासाठी प्रिंटर, स्कॅनर, लाकडी स्क्रीन प्रिंटिंग ट्रे, कटर मशीन, वेगवेगळ्या रंगाची शाई, लॅमिनेटर मशीन, ऑफसेट मशीन, कागद, 50 रुपये दराच्या 100 नोटांचे 38 बंडल, अर्धवट छपाई केलेले व कटिंग बाकी असलेल्या काही नोटा, आरोपीचा मोबाईल असा 3,90,000 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला असून तो पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपीने या बनावट नोटांची कुठे विक्री केली आहे का, तसेच किती दिवसापासून तो हे काम करत आहे, यापूर्वी बाजारात नोटा खपवल्या आहेत का, याची चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी अहद शेख याला न्यायालयासमोर उभे केले असता त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे, अशी माहिती सांगली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी दिली आहे. की ही कारवाई सागर घोडे, महादेव पवार, संदीप पाटील, गौतम कांबळे, संतोष गळवे हे अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.